नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। आज मी तुमच्याबरोबर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे। भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग अध्यायाचा सारांश। अर्जुन विचारतो, ज्यांना योगाचे सर्वोत्तम ज्ञान आहे असे कोण आहेत जे सतत भक्तीने तुझ्या सगुण रूपाची पूजा करतात की जो तुझ्या अव्यक्त निर्गुणांची भक्ती करतात ते। श्लोक 1। ज्याचे मन माझ्याशी एकरूप झाले आहे व जे माझी सर्वोच्च श्रद्धेने नेहमी पूजा करतात ते सर्वात उत्तम योगी आहेत। श्लोक 2। जे इंद्रिय नियंत्रण ठेवतात, सर्वांशी समान वागतात, सर्वांच्या कल्याणासाठी झटतात आणि सतत अव्यक्त अचल अविकारी परब्रह्माचे ज्ञान करतात ते सुद्धा मलाच पावतात। श्लोक 3-4। ते देहभावात असल्यामुळे त्यांचा मार्ग अवघड आहे। या उलट जे केवळ माझ्यावर अवलंबून सर्व क्रिया मला समर्पित करून एकाग्र मनाने माझाच विचार करतात त्याचे रक्षण मीच करतो। श्लोक 6। तुझे मन आणि बुद्धी माझ्यात स्थिर कर, तेव्हा तू माझ्यात प्रविष्ट होशील। श्लोक 8। जर तू हे शक्य नसेल तर योग्याभ्यास कर। श्लोक 9। तुला तेही शक्य नसेल तर माझ्यासाठी कर्म कर। श्लोक 10। आणि जर तेही अशक्य असेल तर कर्मफळाची आशा सोडून दे। श्लोक 11। कर्मफळाचा त्याग केल्याने मनाला शांती मिळते। श्लोक 12। जो कोणाचाही द्वेष न करता मित्रभाव ठेवून करुणापूर्ण आसक्तीने किंवा गर्व न करता सुखदुःख शीत उष्ण मान अपमान या समान वृत्तीने राहतो, क्षमामूर्ती असा भक्त मला प्रिय आहे। श्लोक 13। सतत समाधानी इंद्रिये आणि मन याचे पूर्ण नियंत्रण ठेवून मला शरण येतो तो मला प्रिय आहे। श्लोक 14। जो कोणालाही त्रास देत नाही किंवा जगापासून त्रासित होत नाही, सुखदुःख भय आणि मनाची अशांती यापासून मुक्त आहे तो मला प्रिय आहे। श्लोक 15। निरपेक्ष स्वच्छ कार्यक्षम भेदभाव न करणारा, चिंता न करणारा, सर्व कामातील कर्तव्य भाव सोडून दिलेला असा माझा भक्त मला प्रिय आहे। श्लोक 16। जो सर्वांना सारखा पाहतो, मान आणि अपमान या पलीकडे आहे, असक्त समाधानी आहे तो मला प्रिय आहे। जो हे जसे सांगितले तसे माझ्यावर श्रद्धा ठेवून स्वीकार करेल तो मला सर्वत्र प्रिय आहे। श्लोक 20। रामकृष्णारी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। रामकृष्णारी धन्यवाद।